नमस्कार, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पापड। तर तुम्ही इथे हे पापड पाहू शकता। अगदी चीक न काढता आपण हे खुसखुशीत पापड बनवलेले आहेत। अगदी तळताना जास्त फुलत नसले तरी अगदी खुसखुशीत बनतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक ताट घेतलेला आहे आणि त्या वाटीने इथे मी मोजून 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला मैदा ज्या चाळणीने चाळतो त्या चाळणीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी अजून पीठ वापरणार आहे, मी ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच। तर पहा, या पद्धतीने संपूर्ण पीठ इथे आपण चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातील जो काही बारीक कोंडा असतो तो बाहेर निघून जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी असा जाडसर जो कोंडा असतो तो याच्यातील बाजूला होतो। आता इथे पुन्हा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। एकूण 1.5 वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, व्यवस्थित असं चाळणीने चाळून घेतलं आहे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तेही आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पीठ आपलं तयार आहे। आता इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। तर आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपण पाणीही घेणार आहोत। तर सेम वाटीने 2 वाट्या इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाव चमचा घातलेला आहे ओवा, पाव चमचा जिरे, त्यानंतर अगदी चिमूटभर एवढा हिंग घातला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा पांढरे तीळ टाकले आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला ह्या पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। खळखळून उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आता गॅस मंद करायचा आहे आणि आपल्याला हे संपूर्ण पीठ एकाच वेळी ह्या पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व पीठ काढून घेतल्यानंतर आता पुन्हा गॅस मोठा करायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर ह्या पाण्याला छान अशी उकळी आली पाहिजे आणि पिठावरती पाणी यायला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा गॅस मंद करायचा आहे आणि आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित असं लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच दिशेला फिरवत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने। तुम्ही याच्याऐवजी परातनं वगैरे वापरलं तरी चालेल। तर आता व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे। पहा, अजिबात याच्यामध्ये गुठळ्या धरलेल्या नाहीत, पण आपण व्यवस्थित असं मिक्स केलं पाहिजे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता लाटण्याला जे काही पीठ लागलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। कुकरची शिट्टी मी इथे काढलेली आहे। 5 मिनिटं मंद गॅसवरती वाफवून झाल्यानंतर झाकण न काढता 10 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते वाफेमध्ये छान असं शिजून येतं। तर इथे मी थोडंसं पीठ तुम्हाला घेऊन दाखवते। अगदी छान मऊसूत असं बनलं जातं आणि त्याला एक छान असा चिकटपणा आलेला आहे। तर पहा, ह्याचा असा गोळी करून पाहूया, जेणेकरून ते आपलं पीठ तयार झालं आहे का हे आपल्याला ह्या गोळीवरून लक्षात येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ जे आहे ते एका परातीमध्ये काढून घेऊया। तर इथे मी एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये आपण आता हे संपूर्ण जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। पीठ काढून घेतल्यानंतर पटकन हे मळायला घेऊ नका, कारण चटका बसू शकतो, पीठ गरम असतं। आता इथे संपूर्ण जे पीठ आहे ते एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे। पीठ गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो। तर अशा वेळेला पीठ आपल्याला एखादं मॅशर घ्यायचं आहे आणि त्या मॅशरनं तुम्ही हे पीठ असं छान असं मऊसूद होईपर्यंत मळून घ्या। तुम्हाला जर हे मॅशर वापरायचं नसेल तर ग्लास किंवा तांब्याने जरी तुम्ही हे पीठ असं मऊसूद होईपर्यंत मळून घेतलं तरी चालेल। हलकं कोमट होईपर्यंत आपल्याला हे पीठ असं मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं मऊसूद बनतं। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळतेवेळी जर तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल किंवा थोडंसं अजून पाण्याचा वापर जर करायचा असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर हलकंसं कोमट असतानाच हे पीठ मी मळून घेतलं होतं आणि त्यानंतर मलाही इथे थोडंसं पाणी लागलेलं आहे। मी ते वापरतच आपण इथे छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। तर छान मऊसूद पिठाचा गोळा मळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता
थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे। जर ती गोळीमध्ये दाबल्यानंतर कडेने जर भेगा पडलेल्या नाहीत तर इथे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। तर आता याच पद्धतीने संपूर्णच्या पिठाच्या आपण इथे गोळे बनवून घेणार आहोत आणि नंतरच आपण पापड बनवायला सुरुवात करणार आहोत। तर या पद्धतीने संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घेतले। आता हे एका बाउलमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। आता पापड बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी पोपटने घेतलेला आहे, त्याच्यावरती प्लास्टिक ठेवले, त्यानंतर पिठाचा गोळा ठेवायचा आहे, दुसरं प्लास्टिक घालायचं आणि हाताने थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही एखादी प्लेटने वगैरे हे पापड बनवू शकता। पण इथे मी भिडं घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून ते पटकन पापड बनले जातात। तर भिड्याने थोडंसं प्रेस केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख असा हा पापड बनून तयार आहे। तर पुन्हा एक इथे आपण पापड बनवून पाहूया। प्लास्टिकवरती पिठाचा गोळा घेतला आहे, दुसरं प्लास्टिक घालायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्या भिड्याने थोडंसं आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन आपला पापड बनून इथे तयार झालेला आहे। पहा अगदी छान एकसारखा पापड बनला जातो। तर सेम याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड एखाद्या प्लास्टिकवरती आपल्याला अंथरायचे आहेत। त्यानंतर 1 दिवस फॅनखाली सुकवा आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्या जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस टिकतील। तर इथे तुम्ही पाहू शकता 1 दिवस फॅन खाली आणि 2 ते 3 दिवस मी इथे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि हे ते आपले ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत। तर पापड जास्त वेळ जितके वाळवा तितके ते जास्त टिकतात आणि आपण ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड टिकणारच आहेत। तर काही पापड आपण तळून पाहूया। त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पापड घातलेला आहे। अगदी छान असा सुरेख पापड तयार होतो। हा पापड जास्त फुलत नाही कारण हा आपण चीक न काढताच बनवलेला आहे, त्यामुळे पापड जरी फुलला नसला तरी छान असा खुसखुशीत बनतो आणि चवीला अप्रतिम लागतो। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने खुसखुशीत पापड हा इथे तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। भेटू अशाच व्हिडिओसोबत। बाय।